आज निघालोय एका नवीन ठिकाणी. समोर आहे मलंगगडचा प्रवास. ट्रेन सुरू झाली आहे आणि खिडकी बाहेरचं प्रत्येक दृश्य आता या प्रवासाची सुरुवात सांगतोय. सकाळची गर्दी, ट्रेनचा आवाज आणि प्रत्येक जण आपल्या प्रवासात व्यस्त. आणि त्यासोबतच माझाही काहीसा प्रवास सुरू होता. पण पोटातली भूक आता काहीशी जास्त जाणवायला लागली होती, तर त्याच्यामुळे पुढे जाण्याआधी काहीसं खाऊन घेतलं. ट्रेनचा प्रवास तर संपला, पण खरी परीक्षा तर आत्ता सुरू झाली होती. उभं राहून गरमीने अवस्था तर खूप खराब झाली होती. माझ्यासमोर फक्त 2 ऑप्शन होते, एकतर लवकर पोहोचायचंय किंवा लवकर बसायचंय. तरी शेवटी बसायला जागा मिळाली आणि थोडासा आरामही मिळाला. आणि समोरच मलंगगड दिसत होता. थकवा कमी आणि उत्सुकता जास्त वाटत होती मलंगगड बघण्यासाठी. मलंगगड हा फक्त एक ट्रेक नाही, हा इतिहास जपणारा डोंगर आहे. जुन्या काळात संरक्षण आणि पाहणीसाठी वापरला जाणारा हा किल्ला आज इतिहास, श्रद्धा आणि निसर्ग याचं सुंदर मिश्रण बनून उभा आहे. समोर दिसतोय मलंगगडचे फ्युनिक्युलर रोपवे. त्यामुळे आता इथे येणे आधीपेक्षा खूप सोपं झालंय. आणि तुम्हाला ट्रेकची अजून जास्त मजा घ्यायची असेल तर त्याच्याच उजव्या बाजूला असणाऱ्या 2 तासांच्या पायऱ्यांचा मार्गही आहे. खरं सांगायचं तर कल्याणसारख्या गजबजलेल्या भागाजवळ इतकं सुंदर ठिकाण असेल असं पहिल्यांदा वाटलंच नव्हतं कधी. पण मलंगगड हा वेगळाच अनुभव देतो. रोपवे मधून बाहेर पाहिलं की समोर फक्त डोंगर, हिरवळ आणि निसर्ग दिसत होता. माझा प्रवास तर सुरू होता, पण घरासमोर दिसणारा मलंगगड, बाजूलाच शिव मंदिर, त्यामुळे हे दृश्य पाहून थांबावंसं वाटत होतं. तर असं झालंय की आम्हाला वाटतं वरती सोडून देत नाहीये. अर्ध्याहून शिव मंदिराकडे चाललोय. आता बघूयात की शिव मंदिराच्या इथून ऍटलिस्ट थोडासा तरी नजारा, असं एक असं डोळ्यांना जरा मंत्रमुग्ध करणारा नजारा आम्हाला पाहिजेत, बस बाकी काय नकोय. बघूयात, होप्स तर चांगला असेल पुढे. शिव मंदिरासोबत इथे एकविरा आईचं मंदिरही होतं. साधं, शांत आणि खूप सुंदर वाटणारं ठिकाण वाटत होतं. प्रवास पुढे चालू होता, पण आता थकवा जाणवायला लागला होता. खूप ऊन सुद्धा होतं. प्रत्येक पाऊल टाकताना दम लागत होता. आणि जसं ह्या ठिकाणी पोहोचलो, समोरचं दृश्य खूप सुंदर होतं आणि दूरवर शिवाची पिंड दिसत होती. ते पाहून असं वाटत होतं कधी एकदा तिथे पोहोचतोय आणि दर्शन घेतोय. आणि सगळा थकवा एका क्षणात दूर झाला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आणि या जागेवरून दृश्य आणि या जागेची शांतता, असं वाटत होतं की इथून कधी उठूच नाही. आणि बघता बघता अर्धा तास होऊन गेला हे कळालंच नव्हतं मला. तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि ह्या अशा ठिकाणी आम्ही अजून व्हिजिट वगैरे करू. अशा ठिकाणी अजून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्ही नक्की बघा पूर्ण व्हिडिओ. बाय.